नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये एक महत्त्वाची बाब बघतो आणि ती म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये अगदी या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प आहे आणि हवामानात मोठा बदल होणार आहे. मात्र या ठिकाणी जे काही वादळी सिस्टम तयार होतात त्या सुरुवातीला तरी बांगलादेश, पश्चिम बंगालच्या दिशेने निघून जातात. अरबी समुद्रामध्ये ज्या सिस्टम तयार होतात त्या ओमानच्या दिशेने जातात किंवा त्या जागेवरच विरून जातात. त्यामुळे एकूणच या पद्धतीमुळे किंवा या काळातील या वादळी प्रणालीच्या या अवस्थेमुळे मान्सूनच्या पुढच्या प्रवासाला मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होतात. आता अरबी समुद्रातील सिस्टम ही कमजोर होत चाललेली आहे. त्यामुळे लवकरच म्हणजे 2 दिवसामध्ये मान्सूनचा पुढचा मार्ग मोकळा होईल असं स्पष्ट दिसू लागलं आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. सध्या मान्सूनच्या संदर्भातील कुठलीही माहिती विषयी बोलताना आपल्याला केवळ IMDच्या माहितीवर आधारित बोलावं लागतं, कारण IMD कडून दिल्या जाणाऱ्या तारखा आणि होणारा मार्गातला बदल हा महत्त्वाचा असतो आणि त्यावर डिपेंड राहून आपण आपले अंदाज देत असतो. आता या ठिकाणी 27 तारखेला दोन्ही दिशेने म्हणजे बंगालच्या उपसागरातील शाखा आणि अरबी समुद्रातील शाखा दोन्हीमध्ये प्रगती झाली आहे. परंतु काही क्रायटेरिया पूर्ण न झाल्यामुळे केरळमध्ये मान्सून येऊ शकलेलं नाही. केरळसाठी आता नवीन तारखा म्हणजे 28 तारखेपासून 3 जूनपर्यंतच्या देण्यात आलेल्या आहेत. आपण सध्या बघतो की भारतामध्ये धुळीच्या वादळांचा प्रभाव आणि गारपिटीचा प्रभाव देखील बऱ्याच भागात वाढणार आहे. त्यामध्ये राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या भागामध्ये धुळीचे वादळ वाढतील. अनेक भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा आणि पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. आता बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातील राज्यांमध्ये पावसासंदर्भातला ऑरेंज अलर्ट आहे. उत्तर भारतामध्ये पावसासंदर्भातला अलर्ट आहे. तर मध्य भारतावर उष्णतेचा आणि पावसाचा असं दोन्ही अलर्ट आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील सध्या स्थानिक पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे आज 28 तारखेला बऱ्याच देशातील राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 29 तारखेला पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये पुन्हा एकदा पावसासंदर्भातला अलर्ट देण्यात आलेला आहे. या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे आणि ज्याचा प्रभाव पावसासंदर्भात या ठिकाणी वाढू शकतो. म्हणजे पहिला पावसासंदर्भातील रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. उष्णतेचा प्रभाव देखील उद्या बऱ्यापैकी भारतामध्ये कमी होण्याचे संकेत आले आहेत. 30 तारखेला कुठेही उष्णतेच्या लाटेसंदर्भातला अलर्ट नाही, मात्र ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य प्रदेशमध्ये गारपिटीचाही अंदाज देण्यात आला आहे. तर आपण बघतो अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरू होईल असा अंदाज आहे. 30 तारखेला विदर्भात पावसाचा अंदाज आहे. मध्य प्रदेशचा पूर्व भाग, छत्तीसगड आणि विदर्भ या ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. सध्या पाऊस कुठे पडतोय तर आपण मोठ्या प्रमाणात गेल्या 48 तासामध्ये पाऊस हा तेलंगणामध्ये किंवा रायलसीमामध्ये, कर्नाटकामध्ये, आंध्रमध्ये, तामिळनाडूमध्ये आणि केरळमध्ये या दक्षिणी राज्यांमध्ये पडलेला आहे. आणि त्या पाठोपाठच म्हणजे आपण या राज्यांविषयी बोलतोय तर त्या पाठोपाठच या ठिकाणी बिहार, पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील काही राज्यांमध्ये देखील पाऊस झालेला आहे. मात्र इतरत्र भारतामध्ये फारसं पावसाळी वातावरण नाही. महाराष्ट्रातही फारशा पावसाच्या नोंदी नाही आहेत. पण गेल्या आठवड्याचा अंदाज जर बघितला तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये झालेला आहे. त्या पाठोपाठ लातूर, नांदेड आणि रायगडमध्ये पावसाची नोंद आहे. परंतु बाकी ठिकाणी विशेष अशा प्रकारचे रेकॉर्ड नाही आहे. 1 मार्चपासून तर 27 मेपर्यंतचा एकत्रित अंदाज जेव्हा बघतो तेव्हा मान्सून पूर्व पाऊस कुठे पडला आहे, कारण आता अवघे 4 दिवस प्री मान्सूनचे उरलेले आहेत. नंतर मान्सूनचा कालावधी सुरू होतो. जरी मान्सून उशिरा आला महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, तरी कोणताही पाऊस या कालावधीमध्ये महाराष्ट्रात पडला
तर तो मान्सूनचा पाऊस म्हणूनच काउंट होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि आपण या ठिकाणी बघतो धुळे, पुणे आणि सिंधुदुर्ग, हिंगोली याच 4 जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पाऊस हा अधिक पडलेला आहे. तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, रायगड या जिल्ह्यांमध्ये त्या पाठोपाठ सरासरीच्या दरम्यान पाऊस पडलेला आहे. आपण पावसाचा अंदाज जर बघितला तर कर्नाटकमध्ये, रायलसीमामध्ये, केरळमध्ये आज पावसाचा अंदाज GFSने दिला आहे. उद्या मात्र याचा प्रभाव हलकासा कमी दाखवला आहे. मात्र उद्याच्या अंदाजामध्ये थोडा बदल असा आहे की हिमालयाला पॅरलल अशा प्रकारे या भागात मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होणार आहे. त्याच वेळेस बंगालच्या उपसागरामध्ये एक वादळी प्रणाली विकसित होण्याचा अंदाज GFSने दिला आहे. उत्तर भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढत जाईल असा अंदाज आहे. याचा परिणाम 1 जूनला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे उत्तर महाराष्ट्र, विदर्भाच्या उत्तरेकडून आणि कोकणात हा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा चांगल्या प्रकारचा पाऊस उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, कोकण असा सुरू होऊ शकतो 2 तारखेला असं दिसतंय. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा एल निनोचा कालावधी असतो तेव्हा बहुतांश बंगालच्या उपसागरातील सिस्टम या पूर्व भारताकडे जातात. 11 कोटीची उष्णता यावर्षी आपण सहन केलेली आहे. ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा एल निनोचा प्रभाव असेल, परंतु प्रचंड उष्णता आपण यावर्षी अनुभवली. मराठवाडा, विदर्भात अजूनही उष्णतेचा प्रभाव 30-31 तारखेपर्यंत दिसतोय. मात्र याचा प्रभाव मग 1 जूनपासून हळूहळू कमी व्हायला लागेल. म्हणजे आपण 2 जूनला जर बघितलं तर अतिशय किरकोळ अशा प्रकारची उष्णता विदर्भामध्ये आहे. आणि बऱ्याच भागात म्हणजे खास करून कोकणामध्ये, संपूर्ण कोस्टल भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे. कोकणामध्ये ECMWF मॉडेलने ढगाळ परिस्थिती व्यक्त केली आहे. 30 तारखेला बंगालच्या उपसागरातून जाणारी मान्सूनची शाखा काही बाष्पयुक्त वारे घेऊन जाणार आहे आणि त्यामुळे या भागात मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होईल असा अंदाज आहे. त्याच वेळेस या भागातही पावसाळी क्षेत्र असणार आहे, त्यामुळं हवामानात बदल होतील. 30 तारखेला भारताच्या अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू होणार आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे अरबी समुद्रातील वातावरणही 30 तारखेपासून म्हणजे या ठिकाणची चक्राकार स्थिती कमजोर होत असल्यामुळे मान्सूनला पोषक अशा प्रकारचे वारे हे किनारपट्टीवरून धडकणार आहेत. 31 मेला मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होऊ शकते. खास करून कोकण किनारपट्टीला पहिला पाऊस आपल्याला 31 तारखेला बघायला मिळू शकतो. 1 तारखेला ही प्री मान्सून ॲक्टिव्हिटीज महाराष्ट्रात वाढू शकतात, कोकणात वाढू शकतात, भारतातल्या अनेक राज्यांमध्ये वाढू शकतात. म्हणजे जूनची सुरुवात प्री मान्सून ॲक्टिव्हिटीजने होईल आणि महाराष्ट्रात बऱ्याच घटना घडतील असं दिसतंय. त्याच वेळेस या ठिकाणी तयार झालेलं वातावरण देखील महाराष्ट्रावर परिणाम करत आहे. त्यामुळे आपल्याला 8 तारखेपासूनचा पावसाचा प्रभाव हा महत्त्वाचा असणार आहे. म्हणजे 8, 9, 10 आणि 11 तारखेला महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचे संकेत आहेत. अगदी मॉडेलमध्ये दाखवले असाच पावसाचा प्रभाव निर्माण होईल असं नाही. आणि आपण सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरातील वातावरण तयार होतं, मात्र हे वातावरण पूर्व दिशेने निघून जात असल्यामुळे याचा भारतीय भूभागाला फारसा परिणाम होत नाही आणि हा एल निनोच्या वर्षाचा एक प्रकारचा प्रघात आहे. या ठिकाणी स्पष्टपणे जाणवते 30-31 तारखेला महाराष्ट्रात, कोकणात पावसाला सुरुवात होणार आहे आणि जे काही बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात सिस्टम आहेत त्या काही अंशाने कमजोर देखील होणार आहेत. त्यामुळे पावसाचं प्रमाण 1 जूनपासूनच वाढायला सुरुवात होईल. 8, 9, 10 तारखेला महाराष्ट्रात आणि दक्षिणी राज्यांमध्ये जोरदार पावसाचं वातावरण दाखवलं जात आहे. आत्ताच्या अंदाजामध्ये आपल्याला फक्त महत्त्वाची बाब आहे की कोकण किनारपट्टीला पहिला पाऊस कधी. आज तरी पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली नाही, परंतु जरी मॉडेलमध्ये पाऊस दाखवला नसला तरी स्थानिक पावसाचं वातावरण विदर्भ, मराठवाड्यामध्ये देखील तयार होऊ शकतं. 29 तारखेला विदर्भाच्या दिशेने बंगालच्या उपसागरातील वातावरण सरकण्याची शक्यता असल्यामुळे विदर्भात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची काही विभागात शक्यता आहे.
त्यानंतर 30 तारखेला पहिल्यांदा पुन्हा एकदा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि धुळे जिल्ह्याच्या, जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडून थोडं पावसाळी वातावरण आपल्याला 31 तारखेला दिसते आणि 31 तारखेपासून हवामानात मुख्य बदल होईल. त्यामुळे नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अगदी अमरावतीपर्यंत जोरदार पाऊस 31 तारखेला होऊ शकतो. 31 तारीख हा राज्यातील पहिला चांगल्या पावसाचा दिवस असणार आहे. त्यामुळे पावसाळा लवकरच सुरू होतोय. शेतकरी मित्रांनी संपूर्णपणे शेतीतील कामं उरकून घ्यावीत. 1 तारखेला पुन्हा एकदा कोस्टल भागामध्ये घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण दाखवण्यात आलंय. तरी देखील मराठवाडा आणि विदर्भात देखील हे पावसाचं वातावरण स्थानिक सुरू होईल. त्यामुळे आता सर्वच जिल्ह्यांचा विचार करता आपल्याला महत्त्वाचा बाब आहे की कोकणात 1-2 जूनपासूनच पावसाच्या ॲक्टिव्हिटीज सुरू होतील. त्याची तीव्रता ही साधारणपणे पुढे वाढत जाणार आहे. 7 तारखेला रात्री साधारणपणे अनुकूल वातावरण होणार आहे. महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची सुरुवात होऊ शकते. बहुतांश जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर 8 तारखेला देखील मोठे पाऊस महाराष्ट्रात सुरू होतात. पुढे नाले वाहिल्याशिवाय शेतकऱ्यांना समाधान मिळणार नाही. 9 तारखेला देखील अतिशय चांगलं वातावरण दाखवलं जात आहे. त्यामुळे पावसाची सुरुवात 7 तारखेनंतर 7 तारखेला रात्रीपासून अतिशय प्रभावीपणे होईल हा अंदाज कायम आहे. या अंदाजात काही बदल होईल हा पुढचा अंदाज असतो. त्यामुळे दररोजचे अपडेट बघत चला.